हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आता इथे 4:15 वाजले होते आणि मी उठले होते, तर नक्कीच कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असणार असं आमच्या घरातले म्हणतात की फिरायला बाहेर जायचं असलं की लवकर उठतात, पण जर घरची कामं असते तर लवकर उठणं होत नाही. ते पण बरोबर आहे बरं का. तर आम्ही कुठे गेलो होतो हे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथे आधी बाळाचं पाणी गरम करून घेतलं आणि त्यानंतर छान असा चहा ठेवला. चहा भरपूर ठेवला होता कारण की सगळ्यांचा नाश्ता हा चहा खारी टोस्टचा होणार होता. तर छान अशी जी तर इथे लगेच बाळाला सुद्धा खाऊ करून घेतला. अगदी त्याला 6-7-8 वाजताच त्याला चारायचं होतं. त्याची आंघोळ सुद्धा लवकरच घालायची होती. प्रवासामध्ये जे जे खायला लागणार होतं ते सुद्धा मी साहित्य घेतलं. लहान मुलं असले की बाहेरचं भरपूर असं मागतात, हे पण बाहेरचंच आहे, पण ऐन टायमाला नको म्हणून मग मी ते घेतलं. त्यानंतर इकडे बाळसुद्धा उठलं होतं. तो साईदादाला उठवण्याचा प्रयत्न करत होता. आता जायचं होतं लवकर, पण वाजले 9. तर इथे गाडीची वगैरे पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. कुठं जायचं म्हटलं की तसंच असतं, आपण त्या टायमिंगला निघत नाही. गाडी आता नवीन घेतली, त्याचा मी काही व्हिडिओ केला नाही, अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी. तर इथे प्रवासाला सुरुवात झाली. असं म्हणतात की लहान मुलं प्रवासामध्ये वैतागतात, पण तसं नाही. त्यांची मम्मी जास्त वैतागलेली असते कारण की त्यांना घ्यायचं, त्यांचं जे नको ते बघायचं. आता दोघं पण माझ्यापाशीच इथे मागं बसले होते. त्यानंतर आम्ही पहिल्या ठिकाणी गेलो, ते म्हणजेच नारायणपूरला. तर नारायणपूर आम्हाला अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे. छान असं तिथं पण आमचं दर्शन झालं कारण की सकाळी लवकरच गेलो होतो, त्यामुळे तिथं जास्त गर्दी नव्हती. तर इथे तुम्ही पाहू शकता सकाळचं छान असं वातावरण आहे. दर्शन झाल्यानंतर बाळ पण तिथं छान असं खेळत होतं. थोडा वेळ आम्ही तिथं बसलो. छान असं तिथलं जे काही आहे पाहण्यासारखं ते सगळं पाहिलं. दत्त मंदिराशेजारीच एक मंदिर आहे महादेवाचं, तिथं पण गेलो कारण की सोमवार होता आणि सोमवार होता. तसेच 26 जानेवारी देखील होती. 26 जानेवारीच्या बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या असल्यामुळे भरपूर ठिकाणी आम्हाला गर्दी होती. तर आता आम्ही कुठे कुठे गेलो हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी दत्तांचं दर्शन घेतलं, त्यानंतर श्री शंकर महाराजांचं शंकरांचं दर्शन घेतलं. अगदी जुन्या काळातलं हे मंदिर खूप मोठं आहे. बरेचसे जण इथे आले असतील. जे नसतील आले आपले सबस्क्रायबर, त्यांनी नक्कीच इथे येऊन दर्शन घेऊन जा. आता गाडी नवीन असल्यावर काय हो, जी मुलांची हौस म्हणजे मुलांना जी हौस असते ते करतात. आता साई तोवर उभा होता किती दिवस, थोडे दिवस, कारण की गाडी नवीन आहे. त्यानंतर आम्ही घाटात जाणार होतो, त्याच्यामुळे त्याला खाली घेतलं. तर हा प्रवास आमचा होता काळूबाईचा. काळूबाईला पौष महिन्यात भरपूर अशी गर्दी असते असं म्हणतात, पण तसं नाही. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सुद्धा म्हणजे काल भरपूर अशी गर्दी होती. तर तिथं माकडं पण बरीचशी आहेत आणि त्या माकडांना जे जे खायला टाकलं, म्हणजे गाडी थांबतेच की त्यांना खायला पाणी वगैरे द्यायला. त्यानंतर पूर्ण आम्ही जिथं खाली गाडी लावली होती तिथून वरपर्यंत चालत गेलो. छान असे देवीला साडी वगैरे घेतली. तर आता इथे साडी मी घेतली होती, त्यांनी 100 रुपयाला ताट सांगितलं. मला तर असं वाटतं हे घेण्यापेक्षा आपण दानपेटीत पैसे टाकलेलेच चांगले, कारण की त्यानंतर मी जे साडीचं पॅकिंग होतं ना ते काढलं. अगदी रुमाल तरी बरा अशी तर ती साडी होती. आतमध्ये पूर्ण त्याला जे याचं पेपरचंच पॅकिंग भरपूर असं केलं होतं. तर छान अशा देव्यासुद्धा दर्शनासाठी आणल्या होत्या. भरपूर गर्दी होती. आम्हाला या लाईनीतच 2 ते 3 तास लागले. पण आम्ही ज्यावेळेस बाहेर गेलो ना त्यावेळेस असं वाटलं की एवढी म्हणजे आपल्याला तरी एवढी गर्दी नाही लागली, कारण की ह्या गर्दीपेक्षा दुप्पट गर्दी दुपारनंतर तिथे झाली होती. आता लहान मुलं लाईनीत कंटाळतील म्हणून बाहेरच होतं त्याच्या पप्पांसोबत. मग थोडंसं जवळ गेलं की त्याला आतमध्ये दर्शनाला घेतलं, कारण की इतक्या लांब जाऊन मुलांना जर दर्शनाला नाही नेलं मग त्याचा काहीच अर्थ राहत नाही. त्यानंतर आम्ही पुढे दर्शनासाठी गेलो, ते म्हणजेच वीरला.
कालच्या दिवसामध्ये दाखवण्यासारखं भरपूर काय होतं, पण बाळाने इतका त्रास दिला की मग जे महत्त्वाचं आहे तेच घेतलं. तर या इथे वीरच्या म्हस्कोबाची देखील यात्रा आता लवकरच 8 दिवसावर आलेली आहे. तर तिथं पण त्याचीच तयारी चालू होती. आमचं मात्र सगळीकडे दर्शन अगदी निवांत आणि छान झालं. तर इथली यात्रा जी आहे ना ती 10 ते 12 दिवस असते. त्या दिवसांमध्ये जर मी तिथे गेले तर नक्कीच थोडंसं शूट मी तिथलं घेण्याचा प्रयत्न करेल. तर छान असं सगळीकडचं दर्शन झाल्यावर खूप छान वाटतं. त्यानंतरनं जसा जेजुरीला भंडारा असतो तसा इथं गुलाल असतो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. इथं दर्शन घेतल्यानंतर इथं महिलांना आतमध्ये प्रवेश नसतो. जे जेंट्स लोक असतात तेच आतमध्ये जाऊन दर्शन घेतात. आता मुलांना कलर आणि भंडारा किंवा गुलाल यातला फरकच कळतो का नाही तेच माहीत नाही, कारण की साईने तिथे इतका गुलाल खेळला होता की त्याला प्रमाणच नाही, भरपूर असा तो गुलालाने लाल झाला होता. यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर थोडा वेळ बसलो. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.